नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। कारागृहातील कैद्यांमध्ये जातीच्या आधारावर भेदभाव टाळण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने जेल नियमांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत। कैद्यांच्या जाती आधारित भेदभावाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या 3 ऑक्टोबर 2024 च्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आलेले आहेत। न्यायालयाने जेल मॅन्युअलमध्ये जाती आधारित भेदभावाशी संबंधित तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या आहेत आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जेल नियमांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते। यानंतर केंद्राने हे पाऊल उचलले आहे। 30 डिसेंबर रोजी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की कैद्यांच्या विरुद्ध कोणताही जाती आधारित भेदभाव टाळण्यासाठी नवीन नियम तयार केले जातील। मॉडेल जेल आणि सुधारात्मक सेवा कायदा 2023 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे। द वायरच्या पत्रकार सुकन्या शांता यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले होते, ज्यामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा यांसारख्या राज्यांमधील जेल मॅन्युअलमध्ये जाती आधारित तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे। महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळमध्ये असमानतेला वैध ठरवणाऱ्या तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत। आता नियमावलीतील नवीन तरतुदींनुसार तुरुंग अधिकाऱ्यांना जातीच्या आधारावर कैद्यांमध्ये कोणताही भेदभाव, वर्गीकरण किंवा विलगीकरण होणार नाही याची काळजी विशेष करून घ्यावी लागणार आहे। या पत्रात म्हटले आहे की कारागृहात कोणतेही काम करत असताना कैद्यांमध्ये जातीच्या आधारावर भेदभाव होणार नाही याचे काटेकोरपणे पालन केले जावे। गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मॉडेल प्रिझन्स आणि सुधारात्मक सेवा कायदा 2023 च्या नियमांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये कलम 55A कारागृह आणि सुधारात्मक संस्थांमध्ये जाती आधारित भेदभावावर बंदी हे नवीन शीर्षक त्यामध्ये जोडण्यात आले आहे। पत्रात म्हटले आहे की मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स म्हणून रोजगारावर बंदी घालणे आणि त्यांचे पुनर्वसन कायदा 2013 या तरतुदींचा तुरुंग आणि सुधारात्मक संस्थांवर देखील बंधनकारक प्रभाव असेल। कारागृहाच्या आत हाताने सफाई किंवा गटर अथवा सेप्टिक टँकची धोकादायक साफसफाई करण्याची परवानगी दिली जाणार नाही। मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग कायद्यानुसार प्रतिबंधित असले तरीही द वायरने केलेल्या तपासणीत असे आढळून आले आहे की भारतीय तुरुंगांमध्ये ही प्रथा मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे। मॉडेल प्रिझन्स मॅन्युअल आतापर्यंत त्यावर गप्पच होते। या व्यतिरिक्त अहवालानुसार सराईत गुन्हेगारांना प्रासंगिक कैद्यांपासून वेगळे करण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्रालयाने नियमावलीमध्ये सराईत गुन्हेगारांच्या व्याख्येमध्ये सुधारणा केली आहे। नवीन व्याख्येनुसार सराईत गुन्हेगार म्हणजे अशी व्यक्ती ज्याला सलग 5 वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रसंगी केलेल्या कोणत्याही एक किंवा अधिक गुन्ह्यांसाठी 2दा शिक्षा ठरवून तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे। अशी शिक्षा जी अपील किंवा पुनरावलोकनानंतर देखील परत केली गेली नाही। भारतातील लोकसंख्या आणि भटक्या समुदायांच्या गुन्हेगारीकरणाला संबोधित करणारा सर्वोच्च न्यायालयाचा हा कदाचित पहिलाच निकाल आहे। सराईत गुन्हेगार या शब्दाची मुळे खोलवर आहेत आणि बहुधा उपनिवेशित आणि भटक्या जमातींचे वर्णन करण्यासाठी एकमेकांना बदलून वापरले जातात। अनेक राज्य तुरुंगाच्या नियमावलीतील तरतुदींप्रमाणे स्पष्टपणे भटक्या जमाती आणि गुन्हेगार जमाती यांना एकच समुदाय म्हणून ओळखतात, ज्यांच्याशी भेदभाव केला पाहिजे असेही ते मानतात आणि इतर समुदायांना उपलब्ध असलेल्या विशेष तरतुदी नाकारल्या पाहिजेत असेही ते आजपर्यंत मानत आलेले आहेत।